गेल्या 10 महिन्यांपासून मुलाच्या अपघाती विम्याचे पैसे मिळावे याकरता धडपडणाऱ्या चंदगड तालुक्यातल्या तुकाराम पाटील यांना आज पुन्हा प्रशासनाचा वाईट अनुभव आला। विम्याची रक्कम कधीपर्यंत मिळणार असं विचारायला तुकाराम पाटील जिल्हाधिकारी अमित सैनींकडे भेटायला गेले। त्यावेळेला जिल्हाधिकारी त्यांच्यावरच भडकले। त्याचबरोबर पोलिसांकरवी वाईट वागणूक देत ऑफिसमधून हाकलून दिल्याचं तुकाराम पाटील यांनी झी मीडियाशी बोलताना सांगितलं। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। कोल्हापूर जिल्ह्यातील तुकाराम पाटील गेल्या 10 महिन्यापासून कलेक्टर ऑफिसच्या चक्रा मारतात। आजही आपल्याला न्याय मिळाला की नाही हे विचारण्यासाठी ते जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आले। त्यावेळेला त्यांना वाईट अनुभव आलेला आहे। नेमका काय वाईट अनुभव आलेला ते आपण विचारत। मला सांगा, आज तुम्ही पुन्हा आलेलात, कलेक्टर तुमच्याशी कसं वागलेले आहेत? आम्हाला तिथं आत विचारायला गेलो आम्ही, तुम्ही हे उत्तर द्यायला मी इथं बसलोय का असं म्हणून डायरेक्ट सांगितलं आणि पोलिसांना बोलवून धक्के मारून बाहेर काढलं आम्हाला। मला सांगा की किती वाजता तुम्ही आलेलात, नेमकं कलेक्टरांनी कशी वागणूक दिलेली? आम्ही आता तुम्हाला भेटायच्या आधी जस्ट एक 15 मिनिटं अगोदर साहेबांच्या रूममध्ये गेलो होतो आणि फक्त आम्ही ही विचारपूस करायला गेलो होतो की आमच्या प्रकरणाचं काय झालं। त्याच्यानंतर गेल्या साहेबांनी आम्हाला हे उत्तर दिलं की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायला इथं बसलेलो नाही आहे आणि डायरेक्ट ते म्हटले यहाँ से तुमको उठा के फेंक दूंगा बाहर और इसको उठा रे और अंदर डाल, ऐसा बोला वो सिक्युरिटी को। और पोलीस आले आणि पोलिसांनी आम्हाला हाकलून बाहेर पाठवलं। लगेच आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं, जे आहे ते समोरासमोर। आपण बघतो की गेल्या 10 महिन्यापासून कलेक्टर ऑफिसमधला डीडी सापडत नव्हता। त्याच्यामुळे डीडी घाळ झाल्याचा गुन्हा नोंद केला आणि त्याचबरोबर एका व्यक्तीला निलंबित केलं। त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नरमाईने येऊन यांना समजावून सांगणं अपेक्षित असताना सुद्धा जिल्हाधिकारी अमित सैनी यांना धक्काबुक्की करून ह्या लोकांना बाहेर काढलेलं अशा प्रकारची प्रतिक्रिया किंवा अशा प्रकारचं मत त्यांनी मांडलेलं आहे। एकूणच आपण बघतो की सरकारने या प्रकरणामध्ये लक्ष घालून आता हे प्रकरण हाताळणं गरजेचं आहे, अन्यथा सर्वसामान्य व्यक्तीचा विश्वास या प्रशासनावर उडल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेश, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।